शरद पवार गटाने एका व्हिडिओच्या माध्यमातून सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। शरद पवार यांनी तटकरे यांच्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखाच मांडण्यात आला। इतकंच नाही तर भाजपच्या नेत्यांनी सुनील तटकरे यांच्यावर काय टीका केली होती याचा सुद्धा या व्हिडिओत समावेश आहे। त्यावर अजित पवार गटाने सुद्धा आता उत्तर दिलंय, पाहूयात। या व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवार गटाने सुनील तटकरे यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदांची यादी सादर केली। शरद पवार यांच्यामुळे सुनील तटकरे यांना कोणकोणती मंत्रिपदं मिळाली हे या व्हिडिओत स्पष्टपणे दाखवण्यात आलंय। तटकरे यांनी शरद पवार यांचं कसं कौतुक केलं होतं हे सुद्धा या व्हिडिओत ठळकपणे दाखवण्यात आलंय। माझ्यासारखा कार्यकर्ता एका छोट्या समाजामध्ये जन्माला आलेला, 5 वेळा आमदार, खासदार, 15 वर्षे मंत्री राहिला, पवार साहेबांच्या मध्ये राहिला। स्वाभाविकच आमच्या सर्वांच्या मनामध्ये ती तीव्र भावना आहे। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आणि संबंध तरुणाईला एक विश्वास वाटला। किती प्रसंग आमच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आले, तसं असं एक नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाकडे पाहिल्याच्या नंतर आर काय विसरून पुन्हा जोमाने, पुन्हा ताकदीने, पुन्हा क्षमतेने आपापल्या ठिकाणी वावरण्याची ताकद आम्हाला मिळू शकते। केवळ आपल्याला पाहिलं की ऊर्जा मिळते। सुनील तटकरे ज्या भाजपसोबत सत्तेत आहेत त्याच भाजपच्या नेत्यांनी तटकरे यांच्या अटकेची मागणी केली होती याची आठवण सुद्धा करून देण्यात आली। महाराष्ट्राच्या जनतेला एक वचन देतोय की दिवाळी छगन भुजबळ, समीर भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे आर्थर रोड जेलमध्ये साजरी करू। आमचा निर्धार हाच आहे की महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू। शरद पवार यांची साथ सोडून निष्ठा मोडून जाणाऱ्या सुनील तटकरे यांना चिखलातलं कमळ धरायला गेलं की माणूस त्याच चिखलात बुडून जातो, कमळ मात्र तसंच राहतं अशा शब्दात सूचक इशारा देण्यात आला। त्यावर अजित पवार गटानं सुद्धा मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे। साहेब म्हणत असतील चिखल, त्यामध्ये कमळ वगैरे वगैरे ते जर बोलत असतील तर हे संयुक्तिक नाही। शेवटी आपण यापूर्वी कुठली भूमिका घेतली होती, घ्यायला सांगितली होती, हे फार महत्त्वपूर्ण आहे। सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्रानं ऐकली आणि वाचली होती, पण आता त्याचा आज प्रत्यक्षात अनुभव आला। या ट्विटच्या माध्यमातून शरद पवार गटानं भीषण राजकीय लढाईचे संकेत दिलेत। परिणामी शरद पवार गट सुद्धा आक्रमक होणार असल्यानं हे युद्ध लवकर थांबणार नाही असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।